हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही मजेत असाल आणि मजेतच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझा एक नवीन एक व्हिडिओमध्ये. तर ना रोज आता जसं मुलांच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, तर तसं रोज उशिरा झोपणं आणि उशिरा उठणंच चालू आहे ह्या 15 दिवसापासून, जेव्हापासून मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. 15 दिवस का त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहे म्हणा. पण रोजच उशीर होत आहे सगळ्या गोष्टीला. मी रात्री झोपताना विचार केला होता, की नाही असं चालणार नाही. आपल्याला उठावंच लागेल रात्री. मग मी तसा विचार केला आणि झोपले. तर सकाळी तशी लवकर उठले पण बसले थोडा वेळ. मी असा विचार केला होता, की संध्याकाळी मस्त टेरेसला फिरायला वगैरे जाईन, थोडासा व्यायाम वगैरे करेल. पण काही नाही. ते जे असते तेच झालं. म्हणजे जे बायांसोबत असते, घरातलं कामं असते ते दिसतेच आपल्याला. मग काय मला समोरच्या पोर्चमधल्या कुंड्या वगैरे दिसल्या. तिथे माती वगैरे झाली होती. कुंड्याला पाणी वगैरे घालत घालत असतो आपण. ते माती सांडलेली होती. तर ते पूर्ण पोर्च वगैरे स्वच्छ केला. काही कुंड्या सरकवल्या. काही पायऱ्यावर नेऊन ठेवल्या, असं काही केलं. तेच कामं करत होती. तर मग आज प्यायच्या पाण्याचे नळ पण आले होते, कारण की 4 दिवसापासून आमच्या इकडे पाणी नव्हतं प्यायला, म्हणजे नळच नव्हते आले. तसं बोरचं पाणी होतं आमच्या इकडे. आहे घरी, पाण्याची काही कमी नाही आहे. पण आम्ही प्यायचंच म्हणजे जे महानगरपालिकेचं पाणी येत असते तेच पाणी पित असतो. तसं घरात म्हणजे नळ आहे पाणी भरण्याचा, पण तिकडे धार नव्हती. धार खूपच बारीक होती, म्हणून बाहेरून मला पोर्समधून पाणी भरावं लागलं असं गुंडानी वगैरे. म्हणून मी सगळे भांडे वगैरे हे केले, स्वच्छ वगैरे केले आणि ते भरून घेतले. कारण की आमच्या घरी सगळ्यांना हेच पाणी पाहिजे. बोरच्या पाण्याने पोट दुखते, म्हणून मी सगळं पाणी वगैरे भरून घेतले. आणि त्यानंतर मी अंघोळ वगैरे करून, आज मला मंगळवार होता म्हणून पूर्ण डीप क्लिनिंग, मंदिर साफ करायचं होतं म्हणून ते करायला घेतलं. सगळे देवाचे भांडे वगैरे काढले आज घासण्यासाठी पूर्ण सगळे, कारण की लवकर पाणी म्हणजे गोड पाणी नव्हतं. बोरच्या पाण्याने देवाचे भांडे खूप खराब होत असते, म्हणून मी आज हे सगळे भांडे काढले आणि नळ आले होते म्हणून सगळे भांडे पण स्वच्छ करून घेतले. आणि मी भांडे घासण्यासाठी कोणतं लिक्विड वगैरे काय कोणती पितांबरी वापरत नाही. आमच्या इकडे भैया पावडर अशी मिळते, तर ती पावडरनं मी सगळं भांडे स्वच्छ करते. देव पण मी याने स्वच्छ करते कधी कधी. जास्त मी पितांबरी वगैरे ही लिक्विड वगैरे वापरत नाही. तशी मी दह्याने वगैरे साफ करते, पण कधी कधी जास्तच जर खराब झाले तर ही अशी पावडर लावत असते मी. तर बघा तुम्ही, मी किती पटापटाने अशी सगळे भांडे असे घासून घेणार आहे सगळे. भांडे वगैरे घासून झाल्यावर मी मंदिराची पूर्ण डीप क्लिनिंग वगैरे करून घेतली आहे. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला, कारण की मला खूपच उशीर झाला होता. सोबतच मी आज मंदिरातला कळस वगैरे बदलला सगळे. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की एक भवानी देवीच्या आईचा फोटो जो होता तो खाली होता. मी थोडासा तो वरती करून घेतला, कारण त्याच्या मागे नाही का उंदीर वगैरे जात होते, पाल वगैरे जात, खूप त्रास देत होती. फोटो पडण्याची भीती वाटत होती कधी कधी, म्हणून मी तो थोडासा वरती करून घेतला. आणि बाकीचे देव असे सगळं मांडून घेतले. आणि आज मी नाही का देवाच्या मंदिरात पिवळा कपडा टाकला होता ना, त्यांनी माझं मंदिर खूपच छान वाटत होतं आणि खूप म्हणजे फ्रेश वाटल्यासारखं असं वाटत होतं. मी पूर्ण फुलं वगैरे वाहून, देवाला हार वगैरे करून, थोडंसं छान मस्त अशी पूजा करून घेतली.
आज स्वयंपाकामध्ये मला भेंडीची भाजी करायची होती, म्हणून मी भेंडीची भाजी करण्यासाठी तयारी केली. तर कढईमध्ये मी तेल, जिरं, मोहरी घातलं आणि त्यानंतर ठेचलेला लसूण, जिरं आणि कोथिंबीर असते ती घातली आणि छान अशी भेंडी घालून दिली त्यात आणि छान तेलात परतू दिली. आणि माझ्या घरी की नाही अशी सिंपलच भाजी सगळ्यांना आवडते, जास्त मटेरियल वगैरे टाकलेली अशी भाजी कोणालाच आवडत नाही. जसं मी त्याच्यात कधी-कधी मसाला वगैरे घालते किंवा कांदा वगैरे घातलेली पण भाजी आवडत नाही. त्यांना अशी सुकी-सुकी भाजी आवडते. मग मी आज त्याच प्रकारे भाजी केली होती आणि गडबड पण झाली होती. मला आज सगळं कामं करायला उशीर झाला होता. जितक्या लवकर मी विचार केला होता, की आज सगळे कामं लवकर करेल, पण विचार केला त्याप्रमाणे कामच नाही झाले माझे. म्हणून आज सगळंच उशीर झाला. मी पटापट भाजी केली आणि लगेच पोळ्या करायला वगैरे लागली. आणि आज सगळ्यांसाठी की नाही अशा मोठ्या-मोठ्या पोळ्या करायला लागली. मी आज 3-3 पोळ्याची एक पोळी जी असते ना, त्याप्रकारे छान अशा पोळ्या केल्या होत्या. तशा पोळ्या माझ्या घरी सगळ्यांनाच आवडते म्हणा, कारण ती खरपूस भाजल्या जाते आणि छान ते तेल लावलेली जी असते ना त्याप्रकारे. तर तशा भाज्या म्हणजे पोळी केली मी आणि ते तसं भाडण वगैरे करून दिलं. तर त्यांना आवडते माझ्या घरच्या लोकांना. तुम्ही पण अशी करत असता का? जेव्हा कधी तुम्हाला असा उशीर झाला तर तुम्ही असं माझ्यासारखं करता का? कोण-कोण असं करते माझ्यासारखं? तर नेहमी मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी हे बघा, तुम्ही मला बघू शकता की 3-3 पोळी जी असते ना, एकावर एक ते कणिकेचा उंडा ठेवायचा, त्याला तेल लावायचं, थोडंसं कणिक आणि एकावर एक करून असं लाटून घ्यायची आणि छान अशी भाजून घ्यायची. तर त्याप्रकारे मी अशी भाजी भेंडीची केली आणि अशा प्रकारे पोळ्या केल्या. हे बघा 3 पदरची जी पोळी असते ना त्याप्रकारे. तर मी अशी केली आणि एक-एक पदर सुटतो आणि तो खमंग भाजला जातो. आतला जो भाग असतो ना, जो मऊसूत असतो असा छान, तो पण खूप छान लागतो. तर ह्या प्रकारे मी अशी भाजी केली आणि सगळ्यांना गरम-गरम वाढून दिली. म्हणजे 3 पोळीचं एका पोळीनेच काम करून घेतलं. अशा प्रकारे मी पोळी केली आणि पटापट सगळ्यांना ताटं वाढून दिले आणि ते पण खुश आणि मी पण खुश झाले. आणि गरमी तर एवढी होत आहे ना, की एवढ्या गरमीत सुद्धा मला स्वयंपाक करावा लागत होता. मी घाम पुसत होते आणि स्वयंपाक करत होते, घाम पुसत होते, स्वयंपाक करत होते. माझीच तारांबळ उडली होती, कारण उशीरच झाला होता तसा. मग काय करणार आहे, करावं तर लागणारच आहे आपल्याला काम. तर असा मी गरमीत स्वयंपाक केला. तुम्ही पण करून राहिले का? का तुमच्या घरी लागलेली आहे एसी वगैरे? किचनमध्ये आपण तसं काही लावू शकत नाही. पंखा वगैरे आहे माझ्या घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर